अकोला जिल्ह्यात 64 खेडी योजनेची पाईपलाईन फुटल्याने घरांमध्ये 1.5 ते 2 फूट पाणी. अकोला जिल्ह्यातील दहेगाव गावंडे येथे रात्रीच्या सुमारास 64 खेडी योजनेची मुख्य पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी घरामध्ये शिरले असून घरामध्ये तब्बल 1.5 ते 2 फूट पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर या पाण्यामुळे घरातील धान्य, कपडे, फर्निचर यासह शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेले खतही पूर्णपणे ओले झाले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून घरातील साहित्य आणि शेतीसाठी लागणाऱ्या खतांचे मोठे नुकसान झाले आहे. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला असून मात्र या पाण्याचा फटका थेट नागरिकांच्या घरांना बसला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून होत आहे. हर्षदास सोनोने, अकोला. 12 आता पाईपलाईन फुटलेली आहे. आमच्या घरात पाणी घुसलेलं आहे. 12 आता बसलेलो आम्ही असं. आमच्या घरात सगळं पाणी घुसलेलं आहे. असं 8 दिवस आम्हाला स्वयंपाक नाही, काही नाही. आमच्या घरात लेकरं उपाशी आहेत आमचे. सगळं गहू सगळं धान्य ओलं झालेलं आहे. काय करा आम्ही, आम्हाला सुचून नाही राहिलं. याचा उपाय लवकर करा. काय आहे तर आम्ही सगळं एंट्री घेणार, आम्ही सगळं पाजून घेणार सगळं, कारण की आमच्या घर अंगावर पडते. आमचं पाणी घुसल्या घरात आहे. घर अंगावर पडलं काय करावं आम्ही. पाईपलाईन फुटले असल्यानंतर त्याचं पाणी आमच्या घरात आलेलं आहे. वरचं पाणी आलंय तरी आमच्या घरात पाणी शिरत नसते. हे पाईपलाईनचं पाणी आहे सगळं. त्याच्यापासून आम्हाला इतका त्रास होऊन राहिला. आज नागपंचमीचा दिवस असून आमच्या घरी अनाज शिजलेलं नाहीये. गहू सगळं धान्य आमचं ओलं झालेलं आहे. ढेप आमच्या ढोरायले ढेपही सुद्धा नाही आहे. ढेपही ओली होऊन सगळी हे झालेली आहे. चाराही ओला झाला आहे. त्याचा ढेप कुठारही सगळं ओलं झालेलं आहे. आणि खताचे पोते आमचे विरघडून गेले पाण्यात. ढोरायले चारा नाही आहे आमच्या घरी ना. आम्हाला हे नाही आहे. आमचं घर आहे, मातीतलं बांधकाम आहे. आणि हे पाणी निघाल्यानंतर ह्या भिंती कधी पडू शकतात याची काही गॅरंटी नाही आहे. तर आम्हाला तुम्ही मदत करा. हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांनी आम्हाला मदत केलीच पाहिजे. हो, आज एवढा नागपंचमीचा सण असून आमच्या घरी अनाज शिजलेलं नाही आहे. आमचे मुलं बाळ सगळे आम्ही इथं बसलेलो आहे 12 वाजतापासून. रात्रीचे 12 वाजतापासून आम्हाला खाली पण उतरता येत नाही आहे, कुठं जाता येत नाही आहे, कुठं येता येत नाही आहे. एवढा सण असून आम्ही तसंच बसलेलो आहोत, उपाशी बसलेलो आहोत. आम्हाला खूप मदत करा तुम्ही. कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी आम्हाला मदत करा.